बघा, सरळ व्याजाच्या वार्षिक 12.5% दराने गुंतवलेली एक रक्कम 2 वर्षाने 8,250 रुपये होते सर. तर एका वर्षाचे सरळ व्याज किती असा प्रश्न. प्रश्नामध्ये लेकरांनो आम्हाला दर्शवली रास 8,250 रुपये. प्रश्नामध्ये दर्शवली मुदत 2 वर्ष. प्रश्नामध्ये व्याज दर दर्शवलेला आहे 12.5%. या दर्शवलेल्या बाबीवरून आम्ही मुद्दल किती याचा शोध घेऊ शकतो. तो कसा घ्यायचा, तर रास बराबर म दक हे सरळ व्याजाचं सूत्र यूज करत असताना पी अधिक PNR आणि भागीला 100. मदक भागीला 100. पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, रास बराबर प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मुद्दल अधिक मुद्दल दर आणि काळ भागीला 100 हे सूत्र वापरायचं. या प्रस्तुत सूत्राचा अवलंब तुम्ही प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठी करू शकता. इथं 8,250 लेकरांनो ही आहे रास. इथं पी म्हणजे काय, प्रिन्सिपल अमाऊंट. हे एन म्हणजे काय, नंबर ऑफ इयर्स अर्थात मुदत. आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट अर्थात व्याजदर. मग आता इथं ही झाली रास सूत्रातील, ही मुद्दल प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल. आता इथं अधिक करायचं परत PNR आणि याला भागीला 100. पुढे चला, 8,250 बराबर पी अधिक स्वरूपात आम्हाला इथं प्रथमतः मुद्दल काढायची म्हणून हा पी. असाच लेकरांनो व्याजाचा दर प्रथमतः मांडा, परत मुदत मांडा, याला भागीला 100 करा. लेकरांनो 8,250 बराबर हे पी अधिक स्वरूपात. आता पी गुणिला हा गुणाकार जर केला तर किती होते हो, 12.5 गुणिला 2 काय होईल, तर हा गुणाकार होईल लेकरांनो 25. याला भागीला आहेत 100 आणि हा भाग जातो असा की 4 हा 4 भाग जाईल. 8,250 बराबर पी अधिक काय उरलं इकडं, अंशामध्ये पी उरला, छेदामध्ये 4 उरले. आता 8,250 बराबर पी अधिक याची गोळाबेरीज काय होईल, तर 0.25 पी. हे पी नुसते नाहीत, एक पी आहेत आणि 1/4 म्हणजे काय, दशांश रूपामध्ये त्याची मांडणी 0.25 अशी होती. म्हणजे 0.25 असा हा भाग. लेकरांनो 8,250 बराबर हे पी, एक पी आहे, हे एक पी आणि हे 0.25 पी. याची जर गोळाबेरीज केली तर 1.25 पी. आता 8,250 कडे येताना 1.25 भागीला स्वरूपात का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. हे काही गणितीय गुणधर्म पाठ करा. लेकरांनो हा भाग कसा जातो, वास्तविक इथं तुम्ही 0.2 घेऊन दशांश चिन्ह घालू शकता किंवा गुणिला इथं 100 संख्या घेऊन दशांश चिन्ह घालू शकता. 100 संख्या का गुणिला घ्यायची, दशांश चिन्हानंतर 2 स्थळ आहेत म्हणून एकावर 2 शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणिला घेतली म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. हे काही गणितीय गृहीतक किंवा गुणधर्म म्हणा, पाठ करा. मी डायरेक्ट भाग देतो. हा 6,600 ही तुम्हाला मुद्दल या व्यवहारातील इथं सापडते. आम्हाला प्रश्नामध्ये एका वर्षाचं व्याज विचारलं. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करत असताना सरळ व्याज काढण्याचं हे काही बारीक चिरीक सूत्र आहेत ते आम्ही पाठ केले पाहिजे. जसं की मद क आणि याला भागीला 100. आम्हाला कळालं की मुद्दल 6,600 आहे, व्याजाचा दर सुद्धा आम्हाला माहीत आहे. आता एका वर्षाचं विचारलं म्हणून इथे 1 छेदस्थानी 100. लेकरांनो या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. आता 66 आणि गुणिला 12.5 उरले. हा जेव्हा तुम्ही गुणाकार
कराल तेव्हा 825 रुपये हे तुमच्या प्रश्नाचं इथं उत्तर प्राप्त होते. ओके. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, रास काढणे, मुद्दल काढणे, मुदत काढणे. सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत किंवा व्याजदर काढणे. ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.